Welcome again, my dear friends. Let us discuss the inertia. See, inertia is resistance of a body to change its state of motion. Yes. So this is the new word. या पहिल्यांदाच वर्ड तुम्ही ऐकताय बरोबर. सो अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ इनर्शिया. कारण काय होतं की बरेचदा मुलांना हा कन्सेप्टच कळत नाही की इनर्शिया म्हणजे काय असतं बरोबर. सो इनर्शिया शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. सो आय विल डिफाईन दिस वर्ड फर्स्टली. सो इनर्शिया मीन्स व्हॉट? द इनर्शिया इज resistance of a body to change its state of motion. Yes, so very important concept. आता इनर्शिया म्हणजे काय? आता रेजिस्टन्स या शब्दाचा अर्थ काय? रेजिस्टन्स मीन्स व्हॉट? What do you mean by the resistance? Resistance means to oppose. Yes, so I'll write here to oppose. Yes, so oppose करणे याला आपण त्याला म्हणतो काय? To resist. So resistance of a body to change its state of motion. आता state of motion काय असतात तुम्हाला माहिती आहे की what are the different state of motions? So the state of motion can be, it will be in rest we can say. It will be in uniform motion. Yes, so etc. These are what the different state of motion. So these are what the different state of the motion. आता state of the motion ला अपोज करणे म्हणजे काय? See, understand. Suppose the example I will tell you. Suppose here is the ball, बरोबर. So this ball, suppose it is on the ground, means it is in the state of rest. Yes, so कशामध्ये आहे? रेस्टमध्ये आहे. सो डिअर स्टुडंट, जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता, सो फोर्स अप्लाय केल्यानंतर टू दॅट फोर्स हा बॉल काय करणार आहे? थोडं रेजिस्ट करणार आहे, त्याला अपोज करणार आहे. कारण यानंतर त्याचं जे मोशन आहे हे मोशन चेंज होणार आहे. ह्याचं मोशन चेंज होणार आहे म्हणजे दिस बॉल इट विल गो इन टू द motion. So here it will be change in the state बरोबर. रेस्ट मधनं तो कशात जाणार आहे? मोशन मध्ये जाणार आहे आफ्टर अप्लाइंग फोर्स F. सो इथं काय झालं? here it is what? change in its state of motion. सो याच्यामध्ये काय झालं की चेंज होतो याच्या स्टेट ऑफ मोशन मध्ये. चेंज इन स्टेट ऑफ मोशन म्हणजे काय? रेस्टमधनं तो कशात जाणार आहे? मोशनमध्ये येणार आहे. सो ह्या चेंजला जेव्हा हा चेंज होतो तेव्हा ह्या चेंजसाठी हा बॉल कधीही अपोज करत असतो. हा बॉलच नाही, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. काय म्हणतो मी? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स काय करतो? हा त्याला एक प्रॉपर्टी आहे. सो इनर्शिया म्हणजे ही त्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी असते बरोबर. तुम्ही चेअर घ्या, तुम्ही बॉल घ्या. येस, वी विल टेक डिफरंट एक्झाम्पल, वी विल सी हिअर डिफरंट एक्झाम्पल्स. सो व्हॉट इज द कन्सेप्ट? इनर्शिया ही एका ऑब्जेक्टच्या प्रत्येक ऑब्जेक्टकडे एक प्रॉपर्टी असते. सो इट इज नथिंग बट इट इज अ प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट. आणि त्या प्रॉपर्टीने ते काय करतात? दे विल रेजिस्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन. त्यांचं स्टेट ऑफ मोशन चेंज होऊ देत नाहीत. त्यासाठी ते काय करतात? रेजिस्ट करत असतात बरोबर. आणि दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज इनर्शिया बरोबर. सो डिअर स्टुडंट्स, वी विल कन्सिडर हिअर दी सम ऑफ द एक्झाम्पल्स. इनर्शियाचे आपण काय करूयात? डिफरंट एक्झाम्पल्स कन्सिडर करूयात. द बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो दॅट वी यूज टू फील दॅट. सपोज डिअर स्टुडंट्स, तुम्ही एका बसमध्ये जातात. येस, सो सगळेजण आता बसमध्ये प्रवास केला असणार आहे बरोबर. सो इथे मी बस ड्रॉ करतो. येस, so let us consider this is the bus. Yes, and you are sitting here. तुम्ही इथे sit आहे बरोबर. and the bus is going in this direction. So when this bus is going in this direction, समजा थोडंसं पुढे केल्यानंतर ह्या ड्रायव्हरने सडनली ब्रेक अप्लाय केले
बरोबर. काय केलं त्याने, सडनली तिने काय केलं, ब्रेक अप्लाय केलं. आता ब्रेक अप्लाय केल्यानंतर डिअर स्टुडंट्स, यू कॅन सी हिअर दॅट, सी ब्रेक अप्लाय केल्यानंतर तुम्ही काय करता, तुम्ही लगेच सीटवरती बसलेला असतात, तुम्ही थोडंसं पुढे जाता, बरोबर. सो तुमची बॉडी ही पुढे झुकली जाते. येस. आणि समोरची जर सीट असेल तर तुम्ही त्याला काय करता, त्याचा सपोर्ट घेता. येस. सो आता हाच एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतलेला आहे. सो दिस इज वॉट दी जर्स, यू कॅन से द जर्क you can experience when the brakes applied suddenly. Yes. So you write here the jerks experienced when brakes are applied suddenly. सो इनर्शिया इथं काय आहे बघा. इनर्शिया म्हणजे काय, तुम्ही सध्या 60 km/h याने समजा तुमची बस जात आहे, त्यांनी ब्रेक अप्लाय केला, याचा अर्थ काय, ह्या बॉडीचं मोशन चेंज होईल. मोशन चेंज होईल म्हणजे 60 km/h तो काय करणार, एकदमच ड्रास्टिकली, सडनली म्हणतोय, सडनली शब्द वापरला मी. सो लगेच तो कशामध्ये त्यांनी स्पीड कन्वर्ट केली त्याची. सो स्पीड इट विल रिड्यूस टू 20 km/h. आता स्पीड जेव्हा 20 km/h रिड्यूस झाली, सो हिअर इट इज चेंज इन इट्स स्टेट ऑफ मोशन. कारण बॉडीला आता सवय लागलेली आहे 60 km/h जायची, बरोबर. तो बॉडीला काय लागलेली आहे, सवय लागलेली आहे 60 km/h जायची. आणि तुम्ही जेव्हा बॉडीला एकदमच सांगताय की 20 km आता आपल्याला जायचं आहे, तेव्हा ही बॉडी त्या चेंज इन द स्टेट ऑफ मोशनला काय करणार आहे, रेजिस्ट करणार आहे. कुठली बॉडी, तुमची बॉडी. येस. सो दिस इज वॉट दी एक्झाम्पल ऑफ युअर इनर्शिया. म्हणजे तुमची बॉडी आता इथे काय करणार, रेजिस्ट करणार आहे. रेजिस्ट केल्यामुळं ती बॉडी काय होते, तुमची पुढे सरकते. तुम्ही थांबवता येईल, नको म्हणता पुढे जायला. येस. सो दिस इज वॉट द एक्झाम्पल ऑफ युअर इनर्शिया. नाव सी हिअर द नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूयात. सो तुम्ही पाहू शकता की समजा तुम्ही आता काय म्हणतात गाडीमध्ये प्रवास करताय, किंवा सपोज तुम्ही आता टू व्हीलरवरती आहेत, आणि टू व्हीलरवरती जात असताना जर तुम्ही शार्प टर्न जर घेतात, शार्प टर्न म्हणजे काय, सी सपोज तुम्ही असं इथनं प्रवास करताय आणि लगेच तुम्हाला असं इकडे ओळायचं आहे लगेच. सो दिस इज वॉट द शार्प टर्न. जर तेव्हा घाटात वगैरे जर तुमची गाडीत असेल तर तुम्ही हा पण एक्सपिरियन्स घेतला असेल. सो जेव्हा शार्प टर्न असतात, सो माय डिअर फ्रेंड्स, जर तुम्ही पाहिलात की किंवा मोटो रेसिंगच्या गाड्या वगैरे बघता, तुम्ही रेस वगैरे बघता, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर ती जी बाईक असते, ती बाईक जी असते ती अशी झुकलेली असते, बरोबर. म्हणजे ड्रायव्हर काय करतो, असं गाडी पूर्ण एका साईडला झुकवतोय, बरोबर, बेंड करतोय, आणि मग काय होते, तो असा टर्न घेतोय. सो ही इज गोइंग टू टर्न, ही इज हॅव्हिंग टर्न लाईक दिस. सो व्हॉट इज दिस, दिस इज अगेन एक्झाम्पल ऑफ युअर इनर्शिया. ही आपली बॉडी का झुकते, तुमची जी मोटरसायकल आहे ती अशी एका बाजूला बेंड का होते, का, कारण तिला आता मोशन चेंज करायचं आहे. ती बॉडी इकडनं अशी आलेली आहे गाडी. येस. आणि तिला असं नंतर लगेच असं स्पीड कमी करून वापस इकडं जायचं आहे. सो इथनं तुम्ही फास्ट आलेला असता, आणि सडनली जेव्हा हे शार्प बेंड असतो, दिस इज वॉट द शार्प टर्न यू कॅन से. सो शार्प टर्न. सो जेव्हा तुम्ही शार्प टर्न घेता, म्हणजे गाडी आपली ह्या दिशेने इकडे यायला लागली, सो गाडी जेव्हा इकडून इकडे येते, सो शार्प टर्न जेव्हा घेतात त्यावेळेस ही बाईक काय होणार आहे, इट विल बेंड, बरोबर. बाईक काय होईल, बेंड होणार आहे. येस. सो हे बेंड कशामुळे होते, कारण याला हे मोशन जे आहे, हे मोशन चेंज नको आहे त्याला. वेन देर इज अ चेंज इन स्टेट ऑफ मोशन, दिस बॉडी इट इज गोइंग टू अपोज दॅट चेंज ऑफ स्टेट ऑफ द मोशन. अँड दिस इज वॉट द अगेन परफेक्ट एक्झाम्पल फॉर युअर इनर्शिया, बरोबर. सो इथे लिहू शकतो मी, काय लिहू शकतो. सो अगेन दी tendency to bend on one side on a bike during sharp turn. So जेव्हा शार्प टर्न येतो तेव्हा टेंडन्सी असते आपल्या बॉडीची किंवा आपल्या बाईकची टू बेंड ऑन वन साइड. येस. सो दिस इज अगेन द परफेक्ट एक्झाम्पल फॉर युअर इनर्शिया. Now dear friends, we will move towards the Newton's second law of motion. Yes.
So again, a very interesting law given by the scientist Newton. Yes. So Newton's second law of motion. So before starting, let's see here the Newton's first law for the scenarios where the net force is equal to 0. म्हणजे जेव्हा एखाद्या बॉडीवरती नेट फोर्स हा 0 असतो, बरोबर, त्यावेळेस न्यूटननी त्याचा फर्स्ट लॉ सांगितला होता. काय केस होती? जेव्हा एखाद्या बॉडीवरती नेट फोर्स म्हणजे बॅलन्स फोर्सेस, बरोबर. समजा एखाद्या बॉडीवरती आता अनबॅलन्स फोर्सेस ॲक्ट असतील, अनबॅलन्स फोर्सेस ॲक्ट होत असतील, याचा अर्थ द नेट फोर्स इज नॉट इक्वल टू 0. नेट फोर्स नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय? समजा मी तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल सांगतो. असा हा ऑब्जेक्ट आहे आणि समजा याच्यावरती इकडून 2 न्यूटनचा फोर्स आहे, इकडनं 2 न्यूटनचा फोर्स आहे. सो 2 फोर्स त्यांची डायरेक्शन अपोजिट पण मॅग्निट्यूड म्हणजे दे आर इक्वल इन देअर मॅग्निट्यूड. सो इन दिस केस द नेट फोर्स इज इक्वल टू 0. So this was the case for the first law of motion. Yes, so first law of motion साठी आपण ह्या केसमध्ये फर्स्ट लॉ ऑफ मोशन पाहिला होता. समजा आता बॉडीवरती द नेट फोर्स इफ इट इज नॉट इक्वल टू 0, नेट फोर्स नॉट इक्वल टू 0 म्हणजे समजा इकडनं 3 न्यूटन आहे आणि इकडनं समजा 7 न्यूटन आहे. सो नेट फोर्स जो असणार आहे इट इज नॉट इक्वल टू 0, बरोबर. इकडनं 3 इकडनं 7 म्हणजे टोटल ह्या डायरेक्शनमध्ये 4 न्यूटनचा फोर्स आहे. यस, दिस इज द कन्सेप्ट दॅट यू आर गोइंग टू लर्न इन क्लास 11. फक्त मी सांगतो की हे अनबॅलन्स्ड फोर्सेस आहेत आणि दीज आर व्हॉट बॅलन्स फोर्स. म्हणजे बॅलन्स फोर्ससाठी न्यूटननं फर्स्ट लॉ दिला होता आणि जेव्हा एखाद्या बॉडीवरती अनबॅलन्स्ड फोर्सेस ॲक्ट होत असतील तेव्हा न्यूटननी काय केलं होता? सेकंड लॉ त्यांनी काय केला होता? स्टेट केला होता. सो सेकंड लॉ ऑफ मोशन. सो आता आपल्याला हे समजायला पाहिजे की सेकंड लॉ आपण कुठं अप्लाय करतो आहे, म्हणजे सेकंड लॉ कोणत्या वेळेस पिक्चरमध्ये येतो आहे. तो सेकंड लॉ केव्हा येणार? जेव्हा एखाद्या बॉडीवरती अनबॅलन्स्ड फोर्सेस ॲक्ट होतात तेव्हा आपण सेकंड लॉ तिथे काय करू शकतो? पाहू शकतो. येस. सो सेकंड लॉ, न्यूटनचा सेकंड लॉ जो आहे तो समजून घेण्याआधी आपण काही टर्म्स इथं अंडरस्टँड करून घेऊयात, बरोबर. सो फॉर दॅट यू मस्ट नो व्हॉट इज मोमेंटम, बरोबर. सो वी विल डिस्कस हिअर फर्स्टली मोमेंटम आणि मग आपण न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे त्याचं स्टेटमेंट पाहूयात. जस्ट आता आपण फक्त न्यूटनच्या सेकंड लॉबद्दल हे सगळं प्रिपेरेशन करतो आहे, म्हणजे आपण फक्त त्याबद्दल माहिती घेतो, इंट्रोडक्शन घेतो आहे. द बॅकग्राऊंड ऑफ न्यूटन सेकंड लॉ हे आपण आता फक्त डिस्कस करतो आहे. सो न्यूटनचा सेकंड लॉ इट इज रिलेटेड विथ दी अनबॅलन्स फोर्सेस, बरोबर. आणि नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहेत मोमेंटमचा. सो नाव वी विल डिस्कस हिअर द न्यू टर्म दॅट इज मोमेंटम. सी मोमेंटम इज नथिंग बट इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड इट्स वेलोसिटी. येस, खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. सो व्हॉट इट इज? इट इज प्रोडक्ट ऑफ mass of a body and its velocity. So again it will have a direction, so it will be vector quantity. So vector quantity हे सगळं डीपमध्ये तुम्ही क्लास 11th मध्ये शिकणार आहेत. दिस इज जस्ट इंट्रोडक्शन. वेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्यांना मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन पण असतं त्याला वेक्टर क्वांटिटी आपण म्हणतो. एवढंच फक्त लक्षात घ्या. सो बाकी डिटेल्समध्ये आपण 11th बघणारच आहे ते. अँड मॅथमॅटिकली इट इज रिटन ॲज, सो व्हॉट इज फॉर्म्युला दॅट वी विल सी हिअर. मॅथमॅटिकली म्हणजे फॉर्म्युला. आता सो मोमेंटम म्हणजे काय सांगितलं आपण? प्रोडक्ट ऑफ मास ऑफ अ बॉडी अँड इट्स वेलोसिटी. सो डिअर स्टुडंट्स, मॅथमॅटिकली जरी आपल्याला लिहायचं असेल सो मोमेंटम इट इज रिटन ॲज P. So P is equal to mass into velocity. So this will be the formula for momentum. So momentum means P, it will be equal to mass into velocity. So what will be its SI unit? SI unit बघा. So ह्याचं युनिट काय मासचं? kg आहे आणि याचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंद असतं. येस. सो SI unit will be equal to
kg meter per second. So this will be the SI unit of momentum. Yes. Dear students, मी एक एक्झाम्पल घेतो इथं मोमेंटमचं. सपोज देर इज अ बॉल and it having the mass of 10 kg, yes, and it is moving with the velocity of 5 meter per second. हा असा मूव होतोय विथ वेलोसिटी 5 मीटर पर सेकंड आणि त्या बॉलचं मास किती आहे 10 kg आहे. सो व्हॉट विल बी द मोमेंटम ऑफ बॉलचं मोमेंटम काय असणार आहे. सो मोमेंटम ऑफ द बॉल विल बी it will be a product of its mass and velocity. So mass it is denoted by m and velocity it will be v. So mass काय असणार आहे, mass of this ball will be 10 and velocity is 5 meter per second. So 50 kg meter per second with it will be its momentum. Yes. So आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. समजा दिस इज लगेज आणि हे समजा मी असं खाली फेकून दिलं. फेकून देताना समजा याचं मास आहे 2 kg आणि हे समजा 10 मीटर पर सेकंड ह्या वेलोसिटीनं मी हे लगेच खाली फेकून दिलं. सो डिअर स्टुडंट्स, व्हॉट विल बी इट्स मोमेंटम. सो मोमेंटम विल बी इक्वल टू m इंटू v. यस. सो हाऊ मच इज द मास 2 इंटू वेलोसिटी किती असणार 10. सो 20 kg meter per second. So it will be its momentum. Yes. So very easy and important concept. Yes. So dear students, this is what the basic for your Newton's second law. Yes. So we will stop here for today.